नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 1857चा उठाव याची संपूर्णपणे माहिती म्हणजे शेवटचा घटक जो राहिला होता तो म्हणजे 1857च्या उठावाचे परिणाम पूर्णपणे माहिती पाहिली. म्हणजेच कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये घटक क्रमांक 1 1857चा उठाव संपूर्णपणे संपला. या लेक्चरमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण घटक क्रमांक 2 धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळी या घटकाला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला 4 समाजाची माहिती पाहायची आहे. त्याच्यामध्ये ब्राह्मो समाज नंबर 1, नंबर 2 प्रार्थना समाज, नंबर 3 सत्यशोधक समाज, नंबर 4 आर्य समाज. आणि या समाजांनी भारतामध्ये धार्मिक आणि सामाजिक अशा सुधारणा घडवून आणल्या म्हणून त्याचा अभ्यास करणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे. तर तत्कालीन स्थितीमध्ये भारतामध्ये समाज सुधारणा घडवून आणण्याचं काम काही व्यक्तींनी केलं आणि अशा समाज सुधारणा घडून आल्यानंतरच भारतातल्या अनिष्ट चालीरीती, प्रथा, परंपरा त्याचबरोबर आपल्या राहणीमानामध्ये, आचार विचारणामध्ये बदल होण्यास सुरुवात झाली. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण धार्मिक आणि सामाजिक सुधारणा याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. धार्मिक आणि सामाजिक सुधारणा म्हणजेच समाजामधले म्हणजे ज्या समाजामध्ये आपल्या भारतीय समाजामध्ये धर्माच्या नावाखाली ज्या काय अनिष्ट प्रथा परंपरा आहेत त्या कशा पद्धतीने विघातक आहेत हे सांगण्याचं काम बी तत्कालीन स्थितीमध्ये धार्मिक सुधारणामध्ये करण्यात आलं, समाज सुधारकांनी केले. आणि सामाजिक सुधारणा काय होत्या, त्या समाजातल्या अनिष्ट प्रथा परंपरा धर्माच्या माध्यमातून समाजामध्ये रूढ झाल्या होत्या अशा सर्व प्रथा परंपराची माहिती सुद्धा समाजाला करून देण्याची काम आणि त्याच्यातून बदल घडून आणण्याचं काम समाज सुधारकांनी केलं. तशाच पद्धतीच्या अशा पद्धतीच्या सर्व ज्या काही धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडून आणल्या म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये समाजामध्ये बदल घडून आणण्याचं काम हे तरुण वर्ग जो शिकलेला वर्ग होता ते करण्यास प्रारंभ केला. आता सर्वप्रथम आपण थोडक्यात माहिती पाहताना अशा सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी का घडून आल्या, कशा पद्धतीने घडण्यास प्रारंभ झाला याची माहिती पाहत असताना भारतात इंग्रज आल्यानंतर पाश्चिमात्य शिक्षणाचा त्यांनी भारतामध्ये अंगीकार केला. त्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्या भारतामध्ये आल्या आणि या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी भारतात शिक्षण देण्यास प्रारंभ केले. मग त्यावेळेस भारतातले जे काही तरुण वर्ग असेल किंवा जे धनाढ्य श्रीमंत वर्गातील लोक असतील त्या सर्वांनी शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यामुळे पाश्चिमात्य शिक्षण घेतल्यामुळं किंवा ख्रिश्चन मिशनऱ्याच्या शाळेमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना युरोपीय नॉलेज किंवा युरोपीय देशाचं ज्ञान आणि त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचं ज्ञान समजायला लागलं. आणि भारतीय आणि युरोपीय म्हणजे आशिया खंडातले जे काही लोक आणि युरोपातले लोक कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल सुधारणा घडून आणल्या, त्यांनी कशा पद्धतीने बदल केल्या ह्या जाणीव व्हायला लागली शिक्षणामुळे. आणि तशा सुधारणा भारतात सुद्धा घडून याव्यात यासाठी म्हणून अनेक समाज सुधारकांनी कार्य करायला सुरुवात केली आणि त्याच्यातूनच अशा समाजांची स्थापना झाली. आणि अशी समाज स्थापन झाल्यानंतर भारतामध्ये थोड्या फार प्रमाणात बदलाची पार्श्वभूमी निर्माण झाली. त्यामुळंच समाजामध्ये अनिष्ट प्रथा परंपरा, रूढी परंपरा कमी करण्याचा प्रयत्न होऊ लागला. या सर्व बाबीची माहिती म्हणजे धार्मिक आणि सामाजिक सुधारणा कशा पद्धतीने घडून आणल्या गेल्या आणि सुधारणा घडून आणल्यानंतर घडून आणण्यासाठी कोणी प्रयत्न केले याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये आपण सर्वप्रथम या भारतीय समाजात म्हणजे धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडून आणण्यासाठी ज्या समाजाने कार्य केलं त्यामधला सर्वप्रथम नंबर 1चा जो समाज म्हणजे 1 नंबरला आपल्या सिलेबसला दिला आहे तो ब्राह्मो समाज. आणि ब्राह्मो समाज हा राजाराम मोहन राय यांनी भारतामध्ये 20 ऑगस्ट 1828 मध्ये निर्माण केला. आणि या ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं. त्या सुधारणा कोणत्या होत्या,
धार्मिक होत्या आणि सामाजिक या दोनही पद्धतीच्या सुधारणा घडून आणण्याचं काम केलं. मग आता हा ब्राह्मो समाज स्थापन करणाऱ्या राजाराम मोहन राय, आपण तर संपूर्णपणे ब्राह्मो समाजाची माहिती पाहणार आहोत, पण त्यापूर्वी आपण सर्वप्रथम ज्या समाजाची स्थापना केली ब्राह्मो समाजाची, तो व्यक्ती म्हणजे ब्राह्मो समाजाचा संस्थापक राजाराम मोहन राय याच्याबद्दल अगोदर माहिती पाहू. नंतर त्याची राजाराम मोहन राय यांची माहिती पाहिल्यानंतर लगेच आपण ब्राह्मो समाजाची माहिती सुद्धा पाहू. म्हणजे आजचा आपण घटक चालू करत आहोत, म्हणजे राजाराम मोहन राय यांची माहिती पाहत आहोत, तेव्हापासूनच ब्राह्मो समाजाला सुरुवात झाली आहे. तर सर्वप्रथम आपण राजाराम मोहन राय यांच्या पूर्ण आयुष्याबद्दल किंवा जो जीवनपट आहे त्याच्यावर माहिती पाहू, आणि त्याच्यानंतर ब्राह्मो समाज त्याच्यात मधलाच भाग आहे तो सुद्धा पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजाराम मोहन राय यांच्या जीवनापासून म्हणजे जन्मापासूनची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये नंबर 1चा पॉईंट आहे जन्म आणि बालपण. तर राजाराम मोहन राय यांचा जन्म 22 मे 1772 मध्ये पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात राधानगरी या गावामध्ये झाला. आणि यामध्ये राजाराम मोहन राय यांचं जे कुटुंब होतं हे ब्राह्मण कुटुंब होतं, ब्राह्मण जातीचे होते. आणि त्यांच्या वडिलाचं नाव हे रमाकांत रॉय व आईचे नाव हे तारिणी देवी असे होते. त्यांनी ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाल्यामुळं वैदिक धर्माचं तत्त्वज्ञान त्याला त्यांच्या वडिलांकडून मिळालं आणि वैदिक धर्माचा प्रभाव त्यांच्यावर राहिला. तत्कालीन स्थितीमध्ये बालपणी राजाराम मोहन राय यांच्यावर वेद असेल, ब्राह्मण ग्रंथ असेल, तत्त्वज्ञान असेल, त्याच्यानंतर उपनिषद असतील, या सर्व बाबीची शिकवण घडत गेली. म्हणजे बालपणामध्ये त्यांना पूर्ण माहिती मिळाली. त्यांचं वैचारिक या वाचनाबरोबरच त्यांना वैचारिक क्षमता निर्माण झाली. हे वाचन केल्यामुळे वैचारिक क्षमता निर्माण झाली. हिंदू धर्माचं पूर्ण तत्त्वज्ञान समजायला लागलं. त्याचबरोबर त्यांना जे भारतातला समाज, संस्कृती, रूढी परंपरा या समजण्यास मदत झाली. म्हणजे जन्म झाला आणि बालपणाच्या आयुष्यामध्ये त्यांना वडिलांकडून अनेक अशा बाबी शिकण्यास मिळाल्या. म्हणजे राजाराम मोहन राय यांचा हा अल्पसा परिचय होता जन्म आणि बालपणाचा. त्याच्यानंतर नंबर 2चा पॉईंट आहे शिक्षण. राजाराम मोहन राय यांचे शिक्षण पाटणा आणि बनारस या 2 ठिकाणी झालं. शिक्षणाच्या प्रवाहात त्यांनी आल्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जायच्या, शिकल्या जायच्या आणि त्या भाषेतूनच शिकवलं जायचं. त्यामध्ये फारसी असेल, बंगाली असेल, हिंदी असेल, इंग्रजी, ग्रीक, अरबी, उर्दू अशा 12 भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. त्याचबरोबर साहित्यावर सखोल अशी माहिती व चिंतन करायला सुरुवात केली. त्यांनी अशा सर्व भाषेतल्या तत्त्वज्ञानाची माहिती समजून घ्यायला सुरुवात केली. हे सर्व तत्त्वज्ञान समजून घेतल्यानंतर त्यावर चिंतन करायला सुरुवात केलं की प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. आणि बालपणी कुटुंबाकडून मिळालेले वैदिक तत्त्वज्ञान असेल, त्याचबरोबर अन्य धर्माचं तत्त्वज्ञान असेल, यांच्याशी तुलना करण्याचे एक नवीन विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागला. ब्राह्मण कुटुंबात जन्म झाल्यामुळे वैदिक तत्त्वज्ञान त्यांना माहीत होतं. त्याचबरोबर त्यांनी पाटणा आणि बनारस येथे शिक्षण घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी अन्य भाषेचे तत्त्वज्ञान समजून घ्यायला सुरुवात केलं. हिंदू धर्माव्यतिरिक्त अन्य जे धर्म असतील या सर्वांचं तत्त्वज्ञान समजून घेण्यास त्यांनी सुरुवात केली. बालपणापासून मिळालेलं वैदिक शिक्षणाचं ज्ञान आणि अन्य भाषेतलं किंवा अन्य धर्माचं मिळालेलं ज्ञान यांच्यामध्ये तुलना करायला सुरुवात केली त्यांनी. आणि त्याच्यातूनच राजाराम मोहन राय यांच्या एका समाज सुधारणा आणि धर्माबाबतच्या विचारामध्ये प्रगती व्हायला लागली. मग त्यांचा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती.
पुढचा पॉईंट आहे नोकरी. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजातील ज्या अनिष्ट प्रथा परंपरा यांना विरोध केल्यामुळे त्यांना घर सोडावं लागलं. तर शिक्षण पूर्ण झालं तर प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की नोकरी करावी. तशाच पद्धतीने राजाराम मोहन राय यांच्या आईवडिलांची इच्छा होती की नोकरी करावी. पण राजाराम मोहन राय यांच्यावर पडलेल्या वैदिक तत्त्वज्ञान त्याचबरोबर अन्य धर्माचं तत्त्वज्ञान अशा प्रभावामुळं त्यांनी समाजातल्या अनिष्ट प्रथा परंपरांना विरोध करायला सुरुवात केली. तर ही बाब कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा आवडली नाही. त्यामुळे त्यांना बाहेर पडावं लागलं. त्याचं कारण काय होतं? समाजातल्या अनिष्ट प्रथा असतील, परंपरा असतील, मूर्तीपूजा असतील याला विरोध करायला सुरुवात केली. अशा स्थितीमध्ये ते घरातून बाहेर पडले आणि नेपाळ येथे जाऊन बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग तत्कालीन स्थितीमध्ये बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान सुद्धा त्यांनी नेपाळमध्ये जाऊन समजून घेण्यास सुरुवात केली होती. काही काळ तिथे राहिले. पण वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर इसवी सन 1803 मध्ये ते पुन्हा भारतामध्ये आले. वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली आणि अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची जी काही ब्रिटिशाच्या कंपनीमध्ये ते लिपिक या पदावर दाखल झाले. म्हणजेच जी ब्रिटिश शासकांची जी कंपनी ईस्ट इंडिया कंपनी होते त्यामध्ये लिपिक पदामध्ये व तसेच त्यांच्या विद्वत्ता आणि त्यांच्या कार्यावरून त्याला दिवाण पदापर्यंतचे काम त्यांनी पाहिलं. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागावा म्हणून नोकरीला प्रारंभ केला. त्यांच्यानंतर नंबर 4चा पॉईंट समाज व धर्म सुधारणा चळवळ. आता राजाराम मोहन राय यांच्या जीवनामध्ये म्हणजेच लहानपणापासून त्यांना धर्माचं तत्त्वज्ञान, वैदिक धर्म असेल किंवा अन्य जे बौद्ध धर्म असेल, म्हणजे हिंदू धर्माव्यतिरिक्त बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, जे काही मुस्लिम धर्म असेल, त्याचबरोबर ख्रिश्चन धर्म असेल, शीख धर्म असेल, या सर्व धर्माचं तत्त्वज्ञान समजून घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे नोकरी करत असताना सुद्धा धर्मामधील आपल्या हिंदू धर्मातील सुधारणा त्याचबरोबर ज्या काही सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. तत्कालीन स्थितीमध्ये इसवी सन 1803 ते 1814च्या कालखंडात ते नोकरी करत असताना एक पाश्चिमात्य संस्कृती 1803 ते 1814च्या कालखंडात पाश्चिमात्य संस्कृती व विचाराचा प्रभाव त्यांच्यावर पडत होता. म्हणजे नोकरी करत असताना जो समुदाय होता, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची जी नोकरशाही होती, पाश्चिमात्य देशाचे जे काही व्यक्ती होते, इंग्लंडमधील जे काही इंग्लंडमधील लोक होते भारतामध्ये आलेले, यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडत गेला. आणि त्याच्यातला एक प्रमुख व्यक्ती होता जॉन डिगी. आणि त्यांच्यासोबत युरोपात जाण्यास त्यांना मिळालं. तिथे गेल्यानंतर युरोपातील संस्कृती असेल, सामाजिक असतील, धार्मिक असतील, सुधारणा कशा पद्धतीने घडून आणल्या, समाज हा कसा प्रगत झाला, या सर्वांचं त्यांना एक माहिती मिळत गेली. आणि अशा प्रवासातून त्यांना अन्य धर्माचं तत्त्वज्ञान, संस्कृती समजून घेण्याची एक आवड निर्माण झाली. आणि त्याच्यातूनच भारतात जो भारतीय समाज आहे याच्यामध्ये अनिष्ट प्रथा परंपरा कशा आहेत, या कशा पद्धतीने आपण कमी केल्या पाहिजे आणि ती करण्यासाठी आपल्याला जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत आपण जी नोकरी करतो ती सोडावी लागेल असं त्यांनी ठरवलं. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी नोकरी आहे ती सोडून दिली आणि संपूर्णपणे समाज व धर्म सुधारणा चळवळीसाठी त्यांनी आपलं काम म्हणजे आपलं पूर्ण वेळ द्यायला सुरुवात केली. म्हणजे धर्म आणि समाज या दोनही बाबीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचं काम राजाराम मोहन रायांनी केलं. आता त्या समाजामध्ये सुधारणा घडवून आणायच्या तर कशा पद्धतीने आणायचं, यासाठी त्यांना काही आवश्यक असं व्यासपीठ लागणार होतं. एखादं ठिकाण किंवा एखादं नावलौकिक असणारी संघटना पाहिजे होती. एखादी एक समाज कसा निर्माण करायचा यासाठी एक व्यासपीठ पाहिजे होतं. मग त्यांनी एक पुढे पाऊल उचलण्यास सुरुवात केलं की समाजामध्ये सुधार घडवून आणण्यासाठी काय करावं.
पुढचा एक पॉईंट आहे 5 नंबरचा, आत्मीय सभेची स्थापना. राजाराम मोहन राय यांनी त्यांचे एक सहकारी होते द्वारकानाथ टागोर यांच्या मदतीने 1814 मध्ये आत्मीय सभा नावाची एक संघटना सभेची स्थापना केली. या सभेमध्ये त्यांनी आत्मीय सभेचा मूळ उद्देश होता की ऐक्येश्वरवाद, ईश्वर एकच आहे, त्याचबरोबर जागतिक तत्वज्ञान आणि त्यांचा सारासार विचार करून सत्य गोष्टीचा अंगीकार करणावा असा उद्देश होता. ऐक्येश्वर म्हणजे परमेश्वर किंवा जो काही आपण देव मानतो किंवा आपण ज्या अस्तित्वाला मानतो तो एकच आहे आणि तो एक असल्यामुळं सर्वांसाठी तो एकच आहे. त्याचबरोबर जे जगातलं सर्व तत्वज्ञान असेल त्या सर्व धर्माचा सारासार विचार करून आपण सत्य गोष्टीचा अंगीकार केला पाहिजे. ज्या सत्य गोष्टी आहेत त्याचा अंगीकार केला पाहिजे. म्हणजे कोणतीही गोष्ट सत्य पडताळून पाहूनच आपण त्याचा अंगीकार केला पाहिजे असा उद्देश हा आत्मीय सभेचा होता. आणि ही आत्मीय सभा इसवी सन 1814 मध्ये राजाराम मोहन राय यांनी द्वारकानाथ टागोर यांच्या मदतीने स्थापन केली आणि समाज व धर्म सुधारणा सुधारणा करण्यास प्रारंभ केला. हे 5 नंबरचा पॉईंट झाला. नंबर 6 आता आहे ब्राह्मो समाज. सर्वप्रथम आपण आतापर्यंतचा भाग म्हणजे राजाराम मोहन राय यांच्या जन्मापासून आत्मीय सभेपर्यंत म्हणजे त्यांनी व्यासपीठ जशा पद्धतीने निर्माण केलं की समाजामध्ये काम करण्यासाठी. आता आपण प्रत्यक्ष आपला जो घटक आहे म्हणजे जो सिलेबसमध्ये भाग दिला आहे की ब्राह्मो समाज म्हणून, याची सुरुवात कशी झाली याची सुद्धा माहिती पाहणार आहोत. म्हणजे आतापर्यंतचा भाग सुद्धा भागाचा पुढचा भाग म्हणजे त्याच्या पुढचा भाग म्हणजे ब्राह्मो समाज. नंबर 6चा पॉईंट, ब्राह्मो समाज स्थापन करण्याचा उद्देश म्हणजेच राजाराम मोहन राय यांना जे काही वेदाचं तत्वज्ञान हिंदू धर्माचं पूर्णपणे होतं आणि त्यांनी आपली एक नवीन एक सभा असावी, समाज असावा. त्या अगोदरची जी संघटना किंवा सभेची स्थापना केली होती एक सभा म्हणून, सर्वांचं व्यासपीठ होतं, सर्व लोक एकत्र यावे यासाठी म्हणून सभेची स्थापना केली होती. पण हा ब्राह्मो समाज स्थापन केल्यानंतर यामध्ये जे काही सर्व जाती धर्मातील असतील किंवा सर्व लोक एकत्र येण्यासाठी एक समाज हा शब्द त्याला वापरला गेला आणि ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी द्वारकानाथ टागोर त्यांचे जे सहकारी होते यांच्या साह्याने व त्यांच्या मदतीने 20 ऑगस्ट 1828 मध्ये स्थापन केली. आणि या सभेचा मुख्य हेतू तर समाजातल्या अनिष्ट प्रथेवर उपाययोजने, त्याचबरोबर हिंदू धर्माचं तत्वज्ञान जे मूळ तत्वज्ञान आहे ते समजून सांगणे. ऐक्येश्वर हा मुद्दा ब्राह्मो समाजाने लोकांसमोर आणला. ऐक्येश्वर म्हणजे ईश्वर एकच आहे आणि अशा पद्धतीने ब्राह्मो समाजाने आपलं कार्य करायला सुरुवात केली. म्हणजे ईश्वराबद्दल असणारी जी काही वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतर यावर भाष्य करण्याचं काम ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि ब्राह्मो समाजात दर आठवड्यातील दर शनिवारी रात्रीला सर्व सदस्य एकत्र बसून भारतातील ज्या अनिष्ट प्रथा परंपरा आहेत कोणकोणत्या आहेत त्या केव्हापासून चालू आहेत आणि या परंपरेमुळे भारतातला जो समाज आहे कशा पद्धतीने अधोगतीला जात आहे किंवा त्याच्यातून अनिष्ट प्रथा परंपरेतून कशी हानी होत आहे, अनेक हाल अपेक्षा सहन करावा लागत आहे आणि अशा प्रथा म्हणजे भारतीय समाज सुधारणेसाठी एक घातक आहे. अशा अनिष्ट प्रथा आपण संपवल्या पाहिजे यासाठी विचार विनिमय करण्यासाठी बैठक बोलवली जायची दर शनिवारी आठवड्यातल्या. तर विचार विनिमय करून त्यावर उपाय कसे करायचे यावर सर्व मताने एकमत असा विचार केला जायचा आणि त्याच्यानुसार सर्व लोक एकत्र येऊन त्यावर उपाययोजना करायची आणि त्यानुसार कार्य करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये राजाराम मोहन राय आणि त्यांचे सहकारी जे काही ब्राह्मो समाजामध्ये सहभागी झालेले सर्वजण समाजामध्ये आपापल्या पद्धतीने कार्य करायचे. म्हणजे हे होतं ब्राह्मो समाजाचं जे काही स्थापना झालेला उद्देश होता. म्हणजे ब्राह्मो समाज स्थापन झाला, या ब्राह्मो समाजाचं तत्वज्ञान आहे, ब्राह्मो समाज आहे हे स्थापन झाल्यानंतर त्याचं पुढे तत्वज्ञान वाढायला लागलं
आणि त्याच्यातूनच ब्राह्मण समाजाची स्थापना झाल्यानंतर त्याचे सिद्धांत तयार झाले. पुढचा एक आपला पॉइंट आहे. तर ब्राह्मण समाजाची स्थापना आणि सिद्धांत. तर ब्राह्मण समाजाची स्थापना राजाराम मोहन राय आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये 20 ऑगस्ट 1828 मध्ये ब्राह्मण समाज स्थापन झाला. सर्व लोक एकत्र येऊ लागले, त्याच्यातून विचारविनिमय होऊ लागला, समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा समजण्यास मदत होऊ लागली. अशा प्रथा परंपरा समजू लागल्यामुळे तत्कालीन स्थितीमध्ये राजाराम मोहन राय आणि त्यांचे अन्य सहकारी यांनी उपाययोजना करायला सुद्धा सुरुवात केली. त्यानंतर ब्राह्मण समाजांचा सिद्धांत मांडला गेला. आता ब्राह्मण समाजाची स्थापना आणि सिद्धांत हा पुढचा एक घटक आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, तर ब्राह्मण समाजाने आपले काही सिद्धांत मांडले. ते सिद्धांत जवळपास 10 पद्धतीचे आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच पद्धती वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे मतांतर आहेत, म्हणजे वेगवेगळे सिद्धांत मांडले. त्याच्यामध्ये 10 जे सिद्धांत आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ब्राह्मण समाजाचं जे काही तत्वज्ञान किंवा सिद्धांत कसं होतं. त्यांनी सर्वप्रथम काय म्हटलंय, तर नंबर 1 मध्ये ईश्वर एक असून तोच सृष्टीचा निर्माता आणि पालन व रक्षण करत आहे. म्हणजेच ब्राह्मण समाजामधला जो पहिला सिद्धांत ब्राह्मण समाजाचा, तर ईश्वर एकच आहे. ते कोणत्याही धर्माशी निगडीत राहो, तो एकच आहे. आणि सृष्टीचा निर्माता म्हणजे सर्व जे काही पृथ्वीवर जे काही मानव असतील या सर्वांची निर्मिती करणारा एकच आहे. पालनसुद्धा तोच करतो, रक्षणसुद्धा तोच करतो आणि त्याच्या आधारावरच आपण जीवन जगत असतो आणि त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. म्हणजे प्रत्येकासाठी वेगळा ईश्वर किंवा प्रत्येकासाठी वेगळा स्वतः देव अस्तित्व नाही, तर एकच आहे आणि तोच सर्व सत्य आहे. म्हणजे हाच एक सर्व सत्य आहे की ईश्वर एकच असून तो सृष्टीचा निर्माता आहे, म्हणजे सृष्टीमध्ये मानवाची निर्मिती करतो, त्याचबरोबर त्याचं पालनसुद्धा करतो, रक्षण करतो. अशा पद्धतीचं विधान म्हणजे एक सिद्धांत त्याने 1 नंबरचा सिद्धांत मांडला. नंबर 2चा सिद्धांत आहे की आत्मा अमर आहे, त्यांच्यात प्रगती करण्याची क्षमता आहे. म्हणजे आपण पृथ्वीवर जीवन जगतो किंवा जन्म झाल्यानंतर तेव्हापासून मृत्यूपर्यंत जो आत्मा आहे, तो आत्मा या पृथ्वीवर राहून तो काय करू शकतो, तर आपल्या स्वतःच्या मध्ये बदल घडून आणू शकतो, स्वतःमध्ये प्रगती घडून आणू शकतो. आणि हा बदल म्हणजे तो आपल्या आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कार्यानुसार, आपल्या तत्वज्ञानानुसार तो बदल करू शकतो. अशा प्रकारचं तत्वज्ञान त्यांनी मांडलं. आणि जो आत्मा आहे ते अमर आहे, तर एकापासून दुसऱ्याकडे तो म्हणजे जन्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये आत्म्याचं पदार्पण होतं आणि मृत्यूनंतर तो समाप्त होतो म्हणजे ते आत्मा निघून जातो. म्हणजे आत्मा कधीच मरत नाही. आणि जो आपल्यामधला आंतरिक जो शक्ती आहे ती म्हणजे आत्मा. आणि त्या आत्म्यामध्ये जे काही अधिष्ठान आहे, आत्मा हा मृत्यूनंतर एक अमर अस्तित्व आहे त्याचं. अशा प्रकारचं विधान किंवा अशा प्रकारचं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. नंबर 3, ईश्वर खरी भक्ती व नंबर 3चं तत्वज्ञान सांगलं आहे, ईश्वरावर खरी भक्ती आणि ईश्वरावर प्रेम केल्यामुळे जीवनात त्यांचे पालन करण्यात आले. म्हणजे ईश्वरावर खरी भक्ती करावी आणि ईश्वरावर प्रेम केल्यानंतर जीवनामध्ये ते सतत पालन केलं तर आपल्या आयुष्यात काही गोष्टी असतील, म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्याला साध्य करू शकतो. म्हणजे ईश्वराला खऱ्या पद्धतीने पूजन करायचं असेल तर मूर्तिपूजा करणे किंवा अनिष्ट ज्या काही अन्य काही प्रथा परंपरा आहे ते पालन न करता मनोभावाने आणि आपल्या मनापासून जर भक्ती केली तर ती ईश्वरापर्यंत पोहोचू शकते. आणि तीच खरी भक्ती आहे आणि त्याच्यातूनच आपला प्रेम, आनंद आणि जे काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात. अशा प्रकारचं काम, अशा प्रकारचं मत मांडलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर 4, मूर्तिपूजा व कर्मकांडावर ईश्वर भक्ती होत नाही. सर्व मानवजातीवर प्रेम करणे हीच खरी ईश्वर भक्ती. म्हणजे मूर्तिपूजा करून, कर्मकांड करून ईश्वराची भक्ती आपण करणं म्हणजे ती भक्ती नाही, तर मानवजातीवर किंवा जे काही भुकेले असतील, जे लोक असतील किंवा जे अन्न पाणी मिळत नाही किंवा ज्यांना दैनंदिन गरजा, त्यांच्या काही अडचणी असतील, त्यांना मदत करणे किंवा आपल्याकडून ज्या पद्धतीने मदत होईल तशी मदत केली तर
त्याच्यातूनच आपल्याला खरी भक्ती किंवा प्रेम ईश्वराच्या पुढे आपण मांडू शकतो, अशा प्रकारचं विधान किंवा सिद्धांत त्यांनी मांडला. नंबर 5 आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी ईश्वराची प्रार्थना व आश्रयावर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. आता आध्यात्मिक प्रगती म्हणजे काय, आपण प्रत्येक गोष्ट म्हणतो की प्रत्येक इच्छा पूर्ण प्रत्येकाला होण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचा अंगीकार करतो, पण मनाला शांतता संयम राहावा यासाठी आपण काय करतो, ईश्वराची प्रार्थना करतो. पण ही प्रार्थना करताना निश्चिम भक्ती किंवा आदराने त्याचं स्वच्छ मनाने किंवा चांगल्या पद्धतीने जर प्रार्थना केली आणि ईश्वरावर जर श्रद्धा ठेवली, सत्य अहिंसा अशा अस्तेय अशा घटना अशा काही बाबीचा आपण जीवनामध्ये अंगीकार केला तर आवश्यक असणाऱ्या बाबी आपल्याला त्याच्यातून मिळू शकतात आणि श्रद्धा ठेवल्यानंतरच आपल्याला पूर्णपणे ईश्वराची प्रार्थना केलेली प्रार्थना पूर्ण होऊ शकते, अशा प्रकारचे मत सिद्धांतामध्ये मांडले गेले. नंबर 6 आहे ब्राह्मण समाज सर्व धर्माचा आदर करतो, कोणाचीही निंदा करत नाही. यामध्ये जी मूर्तीपूजा म्हटलं, ही मूर्तीपूजा जे अन्य धर्मात सुद्धा मूर्तीपूजा आहेत, त्यामध्ये ब्राह्मण समाजाने काय सांगितलंय की सर्व धर्म समभाव. त्याच्यामध्ये हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असतील, त्याच्यानंतर जे काही जैन असतील, बौद्ध असतील, या सर्व जाती धर्मातील लोक असतील, त्यांची जे काही त्याच्यामधल्या प्रथा परंपरा असतील याच्यावर टीका करायची नाही, तर त्याच्यातल्या अनिष्ट प्रथा कमी करण्यासाठी म्हणून उपदेश करायचा आहे. म्हणजे कोणत्याही धर्मावर एखादी टीका करणे, त्याच्यामधल्या द्वेष किंवा त्याच्याबद्दल निंदा करणे अशा बाबी नाहीत, असं विधान केलं आहे किंवा सिद्धांत मांडला. हे नंबर 6चं झालं. नंबर 7 आहे ऐक्येश्वर हाच सत्याचा धर्म आहे. ऐक्येश्वरवाद का म्हटलाय, तर ईश्वर एकच आहे आणि हा ईश्वराचं अस्तित्व एक असल्यामुळं सर्वांचा पालन करता, सर्वांना सर्वांचं रक्षण करणारा आणि या ईश्वरावरच सर्व अस्तित्व टिकून आहे आणि ह्या ईश्वरामुळेच आपण ऐक्येश्वरवादाचा पुरस्कार केला पाहिजे, अशा प्रकारचा सिद्धांत सुद्धा मांडला गेला. नंबर 8 पूजा अर्चा व बलिदान बलिप्रथा याला ब्राह्मण समाजानं विरोध केला आहे. म्हणजे पूजा अर्चा करणे किंवा जे काही अनिष्ट प्रथा म्हणजे मानव वर घडवून आणणे, त्याचबरोबर माणसाची हत्या केली जायची, म्हणजे एखाद्या देवी देवताला प्रसन्न करण्यासाठी केलेली प्रथा अनिष्ट प्रथा असेल. त्याचबरोबर जे बलिप्रथामध्ये दुसरं जे काही पशु पक्षी असतील यांची हत्या करून आणणे, अशा पद्धतीचं जे काही वर्तन असेल हे ब्राह्मण समाजाला मान्य नाही. म्हणजे एखाद्या देवाचं किंवा एखाद्या ईश्वराचं आपल्याला जे काही इच्छित फळ मिळायचं असेल किंवा आपण त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी एखाद्या जीवाचं बलिदान देणं म्हणजे तो हत्या आहे, अशा प्रकारचं विधान म्हणजे ते आवश्यक नाही, अशा सुद्धा सिद्धांत मांडला. त्याचबरोबर नंबर 9चा मूर्तीपूजा या समाजाला मान्य नाही. आणि या ब्राह्मण समाजाने काय सांगितलं, तर मूर्तीपूजा असेल ही ब्राह्मण समाजाला मान्य नाही. मूर्तीपूजेमुळे ज्या अनिष्ट प्रथा परंपरा निर्माण होतात, त्याच्यातून धार्मिक अवडंबर निर्माण होतं, अशा पद्धतीची मूर्तीपूजा ब्राह्मण समाजाला मान्य नव्हती. नंबर 10चा आहे अवतारवादाच्या सिद्धांतावर समाजाचे सदस्य विश्वास ठेवत नाही. अवतारवाद म्हणजे काय, म्हणजे प्रत्येक कालखंडामध्ये वेगवेगळे साधू जे काही धर्माच्या नावाखाली एखादा सत्पुरुष असेल किंवा अन्य जे काही लोक असतील, हे स्वतःचं प्रभुत्व निर्माण करण्यासाठी एखाद्या देवाचा आधार घेतात. असे जे विधान केले जातात, या सर्व विधान किंवा असे जे काही व्यक्ती असतील, जे अवतारवाद आहे याला सुद्धा त्यांनी विरोध करायचं काम केलं किंवा त्या ब्राह्मण समाजातील जे लोक आहेत या सर्वांनी अशा प्रथा परंपरा आहेत त्याच्यावर विश्वास ठेवण्यास म्हणजे त्यांनी विरोध केला होता. म्हणजे ह्या सर्व धर्मातील जे काही ब्राह्मण समाजातील सिद्धांत आहे, हे सर्व सिद्धांत हे समाजातील ज्या प्रथा परंपरा आहेत याला विरोध करणाऱ्या नव्हत्या, तर समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी एक प्रेरणा देणाऱ्या होत्या. तर आत्तापर्यंत आपण जो भाग पाहिला तो ब्राह्मण समाजाची स्थापना, त्याच्यानंतर राजा राममोहन राय यांच्या जन्मापासून ते ब्राह्मण समाजाची स्थापना, त्याच्यानंतर ब्राह्मण समाजाचे सिद्धांत पूर्णपणे माहिती पाहिली. तर आजच्या प्रकरणामध्ये आपण
राजाराम मोहन राय यांचं जन्म व बालपण, त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये शिक्षण, नंबर 3 नोकरी, नंबर 4 समाज व धर्म सुधारणा चळवळी, नंबर 4 आत्मीय सभेची स्थापना, नंबर 5 झालं, नंबर 6 ला ब्राह्मो समाज आणि नंबर 7 ला ब्राह्मो समाजाची स्थापना बरोबरच त्यांचे सिद्धांत कशा पद्धतीचे होते या सर्वांची माहिती पाहिली. तर उद्याच्या आपल्या घटकामध्ये किंवा उद्याच्या आपल्या भागामध्ये आपण ब्राह्मो समाजाने जे सिद्धांत मांडले त्याच्यानुसार त्यांचे ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजाराम मोहन राय, त्यांचे सहकारी त्यांच्या सहकारी असतील त्यामध्ये द्वारकानाथ टागोर आणि अन्य जे काही या समाजाचे सदस्य असतील यांनी समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं. त्यामध्ये राजाराम मोहन राय यांनी ज्या काही सुधारणा घडवून आणल्या त्याच्यामध्ये सामाजिक सुधारणा असतील, धार्मिक सुधारणा असतील, शैक्षणिक सुधारणा असतील, अशा सुधारणा कशा पद्धतीने घडवून आणल्या याची माहिती पाहणार आहोत. म्हणजे आत्तापर्यंतचा भाग म्हणजे ब्राह्मो समाजाच्या सुरुवातीपासून म्हणजे ब्राह्मो समाजाचे संस्थापक जे राजाराम मोहन राय यांची पूर्णपणे माहिती, त्याच्यानंतर ब्राह्मो समाजाची पूर्णपणे माहिती पाहिली, त्याबरोबर ब्राह्मो समाजांचे जे काही सिद्धांत होते याची माहिती पाहिली. उद्याच्या भागामध्ये ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून राजाराम मोहन राय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा कशा पद्धतीने होत्या याची माहितीसुद्धा उद्याच्या आपण प्रकरणामध्ये पाहणार आहोत किंवा उद्याच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत.